साहेब यांना प्रथम वंदन। आज या 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवसाच्या प्रचाराच्या सभेसाठी या ठिकाणी प्रामुख्याने गावचे प्रमुख व्यक्ती, गावचे सरपंच, उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक, तसेच व्यासपीठावर आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आप्पा पाटणे, सुहास बहासकर, संजय भागुल आणि या गावचे उपसरपंच मान्य सत्तारभाई कुरेशी, तसेच आमचे मामा मुरलीधर मामा। आज वय झालं काय म्हणतात ते जळून जातात तरी त्याचा पीळ जात नाही, त्याप्रमाणे आजही त्यांच्या नसा नसा त्या रक्त उसळतंय। त्या ठिकाणी आमचे दगडू मामा हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। यांना सर्वांना या ठिकाणी त्यांचं हे करून मी पुढील जे मनोगत आहे त्याला सुरुवात करत आहे। माझी मी एक गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे। मला काही राजकारणाचा अभ्यास नाही, काही माझं फक्त कसं आहे, सुरुवातीपासून मला समाजकारण आवडतं। समाजकारण केलं असता मला 2010 साली एक भारतीय जनता पार्टी पक्षाबद्दल थोडीशी चळवळ ऐकू आली आणि मी वैजापूर येथे माननीय डॉक्टर माननीय रावसाहेब दानवेदारा यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। प्रवेश करून त्यानंतर मला एक बूथ अध्यक्ष बनवलं गेलं। बूथ समिती भाजपमध्ये खूप जास्त बूथ समितीच्या माध्यमातून काम चालतात। बूथ समितीचं काम करत असताना मला बूथ अध्यक्ष केलं। बूथ अध्यक्ष मी 2012-13 पर्यंत राहिलो। त्यानंतर मला माननीय एकनाथ जाधव साहेब यांच्या सहवासामध्ये या पक्षात इतकं काही अनुभव आले। ठिकठिकाणी तालुक्यामध्ये पुढे कोणाचं सुख दुःखात कोणत्याही ठिकाणी संपूर्ण तालुका त्यांच्या सोबत मी फिरत राहिलो आणि त्यांनी मला या तालुक्याचं तालुका संपर्क प्रमुख हे पद दिलं जाधव साहेबांनी। असंच पक्षाचं काम करीत पुढे चालत असताना मला तालुका संपर्क प्रमुखाच्या नंतर तालुक्याचं ओबीसी तालुका अध्यक्ष पद आमच्या पार्टीने दिलं आणि त्या पदाचं मी सतत 3 ते 4 वर्ष संपूर्ण तालुकाभर फिरून कानाकोपऱ्यामध्ये शाखा ओपन करणं किंवा संपर्क करणं हे कार्य करीत झालो। त्यानंतर पार्टीने माझं एक काम पाहून मला वरिष्ठांनी डायरेक्ट जिल्ह्यावरची जबाबदारी दिली। आज रोजी मी जिल्हा उपाध्यक्ष आहे, छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि या माध्यमातून हे चालू असताना त्या ठिकाणी या निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर मकर तीळ संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर डॉक्टर कराड साहेबांकडे आम्ही या उमेदवारीची मागणी करण्यासाठी गेलो। त्या अगोदर आम्ही गावात एक बैठक घेतली होती, गौरव काकाच्या मंदिराची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीला स्वतः डॉक्टर एकनाथराव साहेब आले होते। त्यांच्या त्या बैठकीमध्ये मी प्रस्ताव टाकला की आमचं एक खंडाळा गाव 10,500 मताचं आहे, 22,000 ते 23,000 लोकसंख्या या गावाची। आमच्या गावातून आता ओबीसीची जिल्हा परिषदेची जागा निघाली, कोणीतरी ओबीसीची उमेदवारी तिकीट लढवून एखादा कोणता तरी गावात जो स्वयंभू नेता आहे, जो पुढारी आहे, तो ओबीसीच्या माध्यमातून उमेदवारी लढवून आणि आमच्या गावाला ती जाधव साहेबांनी विनंती केली आणि जी खालची पंचायत समितीची जागा सुटली सर्वसाधारणसाठी, तर मी प्रथम जाणीवमध्ये सरपंच जितूभाऊ जगदर यांचं नाव सुचवलं। त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनकर भाऊ मगर यांचं नाव सुचवलं आणि आमच्या सोबत बसलेले आमचे सहकारी मित्र अर्जुन मगर यांचं नाव त्या निवडणुकीकरिता स्वीकारलं। पण आता यांची काही त्यावेळेस इच्छा नव्हत्या, परंतु पुढे चालत असताना कोणी काही या ओबीसीची तयारी केली, आमच्या भारतीय जनता पार्टी गावातून कोणी तयारी केली ना, परंतु मग आम्ही डॉक्टर साहेबांची भेट घेतली। त्यांनी सरळ सांगितलं, रमेश तुला पंचायत समितीची सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावं लागेल, तू तयारी कर। एवढंच नाही तर गावातील कमीत कमी 15 ते 20 कार्यकर्ते आम्ही त्यांच्याकडे भेटीला गेलो। त्यांनी सर्वांना समजावून सांगितलं तुम्ही तयारी लागा। तिथूनच आम्ही डॉक्टर मंत्री अतुल साहेब यांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला हेच सांगितले की तुम्ही तयारी लागा, काही हरकत नाही। आणि पुढे निघाल्यानंतर या संभाजीनगरचे कणखर नेतृत्व संजयजी केलेकर साहेब यांची भेट घेतली। त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्या वरिष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन मी ज्यावेळेस आपल्या खंडाळा काय गेलो त्यावेळेस
सुनील पाटील वगैरे यांनी आम्हाला सुद्धा तुम्ही एक काम करा म्हणा, तुमचं तिकीट फायनल झालं बरे म्हणून. पण तुम्ही आता दिनेश भाऊची भेट घ्यामध्ये जाऊची काय म्हणताय काय रे, त्यांचं परमाशी घ्यायला पाहिजे. असं ठरवलं आम्ही साताकडे जाणे पडचे कार्यकर्ते, आलापूरवाडीचे कार्यकर्ते, काही कोणीचे कार्यकर्ते सोबत घेतले. सोबत घेऊन भाऊच्या घरी गेलो. 9:30 वाजेचा टाइम झाला. भाऊ भेटले. भाऊने आम्हाला सांगितलं रमेश भाऊ तुम्ही माझ्यापेक्षा पक्षाला अगोदरचे म्हणे, मी तर उशिरा पक्षात आलो, तुमचा अभ्यास जास्त आहे, सर्वे प्रमाणे तुमचा जास्ती दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हालाच तिकीट द्यावं लागेल, तुमचं तिकीट फायनल होती, तुम्ही काही चिंता करू नका. अशा परिस्थितीत आम्ही दिनेश भाऊची भेट घेतली. त्या ठिकाणी भेट घेऊन परत निघत असताना जाणे फळीतील राजीभाऊ जगदाळे, कैलास कदम यांनी 2-4 जणांनी आग्रह केला तर आपण चाललो, पण आपले एक नेते म्हणजे कैलास पवार, त्यात आपण फोन करून थोडी विचार करू. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. आम्ही म्हसोबा चौकात आमची गाडी उभी केली, 2 गाड्या आमच्या. त्या ठिकाणी गाडी उभी केली असताना त्यांनी फोनवर संपर्क करून कैलास भाऊ यांना बोलवलं. त्या ठिकाणी म्हसोबा चौकात आमची चर्चा झाली. चर्चा चालू असताना कैलास पवार साहेबांनी सांगितलं रमेश भाऊ पंचायत समितीची ही निवडणूक आहे, सोयीची म्हणजे या निवडणूक करता तुम्हाला माझ्या खात्यावर रुपये 25 लाख टाकावं लागतील म्हणे, त्यावेळेस उमेदवारी भेटल. म्हणलं कैलास वाचता नाही चालत, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहे, आमचा काहीतरी विचार करणार नाही म्हणे, पैशाशिवाय काम जमत नाही. मी तुम्हाला त्या आपल्या सर्व हिंदू धर्माचं देवस्थान आहे म्हसोबा मंदिर, म्हसोबा दैवताच्या शपथपूर्वक सांगतो. त्या ठिकाणी कैलास पवार यांनी माझ्याकडे 25 लाख रुपये बँक खात्यात टाकण्याची मागणी केली. आता माझ्यासारखे गरीब कार्यकर्ता त्या ठिकाणी 25 लाख जमा करील कसे? परंतु आपल्याच गावातील उमेदवारांनी जे आपल्या गावातनं ग्रामपंचायतनं जमा केलेला चंदा निश्चित त्यांना भरला असावा, म्हणून आमच्या पक्षांनी ही उमेदवारी त्यांच्या हाती बहार केली आणि मला वरती वाड्यावर उभं ठेवलं. पण मी थांबलो नाही. मी विचार केला, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आमची, झाले पडचे कोणीचे सारे कार्यकर्ते एकत्रित बसवले. एकत्रित बसून त्या ठिकाणी सर्वांनी मला सल्ला दिला रमेश भाऊ आपल्याला अपक्ष म्हणून फॉर्म ठेवायचा, आपल्याला फॉर्म मागे घ्यायचा नाही. म्हणून आम्ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सल्ल्याने या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि अपक्ष उमेदवार तुम्हाला माहित असतं, हा उमेदवार जर भविष्यात निवडून आला, निवडून येणारच आहे, निवडून जर आला तर त्याला मान सन्मान किती मिळतो हे काही सांगायची गरज नाही. आता राहिला दुसरा प्रश्न उमेदवाराच्या बाबतीत बोलायचा, तो म्हणजे गावात उमेदवारी दिली. आता त्यांच्याबद्दल जर बोलायचं जर ठरलं, 35 ते 40 वर्षापासून ते गावावर राज करतात. त्यांच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये. आणि त्यांनी रात्री सांगितलंय सुद्धा व्यासपीठावर का आता मी इथून पुढे या राजकारणात नाहीये म्हणे. आता राजकारणात नाहीये पण ही परंपरा चालायची पुढे कशी? आता हे जनता जनार्दन मतदारांनी ठरवायचं पुढे काय करायचंय आणि काय नाही. आता थोडक्यात सांगायचा विषय असा, आमच्या माळी समाजात एक गावात एक मंदिर, सावता महाराज मंदिर, प्राचीन मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. आता त्या ठिकाणी पारायण असो किंवा एखादं भजन असो किंवा सकाळचा काही कार्यक्रम असो, भजनी मंडळ सातत्याने कमीत कमी पारायणासाठी 30 ते 40 भजनी मंडळ त्या ठिकाणी बसत असतात. त्यांच्यामध्ये 10 ते 15 महिला असतात. आता तुम्ही विचार करा, कमीत कमी पारायणाला बसतो 4 ते 5 घंटे हालायचं काम नाही. त्या ठिकाणी किंवा बाथरूमची सोय सुद्धा नाहीये. त्या महिलांनी शेजार पाजारच्या घरात जावं, आपलं त्यांचं काय असेल ते कंप्लेंट करून पुन्हा पारायणासाठी येऊन बसावं. आता शोकांती काही एवढी वाटते, एवढं मोठं गावातून एवढी मोठी त्या ठिकाणी त्यांच्याकरता एक छोटस लहानसं बाथरूम का होत नाही. झालं ते 12 महिन्यापासून वारकरी कुटुंबातील वारकरी समाजाचे भजनी मंडळ त्यांनी इकडून तिकडून चंदा जमा त्या ठिकाणी बाथरूम बनवलं, ती अडचण सुटून गेली. गावात राम आणायचं म्हणे. अहो आणलं तुम्ही रामाचं मंदिर बांध, आम्ही तुमच्या सोबत आहे. परंतु आज निवडणुकीचा काळ संपल्यानंतर गावात राम आणायचा प्रयत्न करा. या वातावरणात राम गावात आणता येत नाही. याचे मुद्दे टाकून निवडणुकीमध्ये काही आपल्याला मतदान मिळणार नाही हे लक्षात ठेवा. राहिलं दुसरा अजून एक उमेदवारी. आता त्या उमेदवाराच्या बाबतीत बोलायसारखं काही जास्त काही वाटत नाही. पण तुम्हाला एक म्हणायचं, आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य जातात त्यावेळेस घाटामध्ये आपण किती विकास केला, आपल्या गटामध्ये किती विकास केला, एवढे करून त्या विकासाच्या मुद्द्यावर आपल्या पार्टीनं आपल्या पक्षानं आपल्याला सन्मानपूर्वक
हे फॉर्म दिला, आपलं तिकीट फायनल झालं आणि आपलं तिकीट फायनल झाल्यानंतर आपण राईट 2:45 जाऊन तो फॉर्म विड्रॉ केला किती करणार मला काही समजू शकत नाही. पण मला ती विचारायची गरज नाही तुम्ही फॉर्म का नाव वगैरे काय होतं की अहो 10,500 मताचं गाव आहे, 500 मतदार, 500 ज्या ठिकाणी 500 मतदान आहे त्या ठिकाणचा माणूस जिल्हा परिषदेवर जातो, या उमेदवार करता येत नाही जिल्हा परिषदेवर का फॉर्म घेतला असत अशा अनेक अडचणी. आणि तीच संपूर्ण जसं एका मालिका आपल्याकडे एक आरती बाबा 40 त्या मालिकेप्रमाणे घड्याळामध्ये चालू आहे. आता कितीही एकत्रित होऊन जर फिरलं किती आता त्या ठिकाणी तुम्ही विकास मुद्दा काय सांगणार पब्लिक समोर जाऊन काय केलं आपण काय सांगणार आहे. अहो मला एक सांगायचं वाटतं आमच्या गोपीनाथ सांगितले बरेच मुद्दे सांगितले या ठिकाणी आता समोर सचिवालय काय नाव ते सचिवालयाचं या सचिवालयात 17 गाळे बांधले गेले. किती गाळे 17 आपल्या ग्रामपंचायतला 17 मेंबर असतात सरपंच आणि 15 सदस्याची 17चीच बॉडी असते. गाळे 17 बांधले या 17 गाळ्याची वाटप पुढे झाली माहित आहे कोणला हे 17 गाड्या एखाद्या धाग्यावर बसून वाटल्या गेल्या असतील. आमचं काम तसं नाही. ज्यावेळेस माझी भाऊजाई गावाला बिनविरोध निवडून दिली, बिनविरोध सरपंच केली, कोणीही विरोध केला नाही, त्यावेळेस आम्ही एक गावात पारदर्शकपणे काम करण्याचा संकल्प हाती घेतला आणि या जुन्या ग्रामपंचायतच्या जागेवर गाळ्याचं बांधकाम केलं. सांगितलंय बघू ना मला सांगायची डबल गरज नाही, पण मी अभिमानाने सांगतो त्या गाळ्याचा लिलाव आम्ही समोरच्या बसून 500 लोकांच्या समोर लिलाव करून ग्रामपंचायतीसाठी 65 लाख रुपये जमा करून दिले. ते आम्ही काम करणारे एकनिष्ठ माणसं आहे. आमचं वारकरी कुटुंबात जन्म झालेला आहे. आम्ही गावाची सेवा करू पण गावाचा मेवा खाणार नाही लक्षात ठेवा. आणि माझ्या बाबतीत मी तर कुठला पदाधिकारी नाही का भाजपमध्ये काम करतो म्हणून त्याला मोठा झाला नाही. आता इथे काम करण्यासाठी लागतो ग्रामपंचायतचा कुठला तरी आधार लागतो, ग्रामपंचायतचं पद लागतं. परंतु मी तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये 2012 पासून मी सार्वजनिक हित स्मशानभूमीसाठी लढतोय. आपल्याकडे एक गट नंबर 2 जात्रामध्ये एक इनामी जमीन आहे. त्या ठिकाणी आपण नदीचे काढायला तरी पहिले एक खेळे नव्हतं नदीचे काढायला पहिले म्हणजे शेवटचा आपला जो जास्त मुक्काम ती जागा होती आणि ते शेवटचं ते अंतिम त्या ठिकाणी केलं जातो. मी 2012 पासून सारखं पाठपुरावा करतो तर स्मशानभूमीला काहीतरी जागा भेटावा आणि या ठिकाणी काहीतरी आपलं शेवट गोड व्हावा या काळाचे प्रयत्न करत असतात. 2012 साली मी अर्ज दिला नाही तेव्हापासून मी त्याचा म्हणजे युद्ध करीत चाललो. आता मागच्याच वर्षी साधारणतः मला 2 वर्ष झाली असतील वैजापूरच्या एसडीएम साहेबांनी आपल्याला 20 गुंठे जागा प्रदान केलेली आहे 20 गुंठे आणि ते पत्र घेताना स्वतः सरपंच सौभाग्यवती कौशबाई चांगदेव थोराते त्यांच्या सोबत 2 माणसांची जी मी नाव घेऊ शकत नाही परंतु ते पत्र ग्रामपंचायतला म्हणजे एसडीएम साहेबांनी आपल्याला दिलं आणि ते पत्र घेऊन ग्रामपंचायतच्या बंद फाईल म्हणजे आजही बंद आहे पण ते ओपन झालं नाही. का ओपन होत नाही ते पत्र गावचा विकास का होत नाही काय राजकारण नेमकं त्या स्मशानभूमीमध्ये काही अडचण नाही का त्या कामा करतात. आता काहीतरी मान्य आपल्या गव्हर्नर सरांनी थोडं काहीतरी स्मशानभूमी म्हणून एक शेड दिले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दुसरं शेड झालं म्हणून त्या ठिकाणी आपला काही का होईल शेवट थोडाफार गोड होईल पण आपल्याला त्या ठिकाणी 1 स्क्वेअर फूट जागा सुद्धा नाहीये सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीसाठी. हाही प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्यानंतर दुसरं जे सांगायचं ठरलं त्याचं दवाखान्याचा प्रश्न आहे. दवाखान्याचा प्रश्न मला ते करतो त्यावेळेस ताराबाई गोरखनाथ शिंदे सरपंच ग्रामपंचायतला माझ्या डोक्यात तडक्याचं मी वर जाऊन बसतो गावाला दवाखान्यावर मोठं गाव घातलं त्याच्यात खासगी दवाखान्यात पैसा लागतो आपणही सरकारी एखादा मोठा दवाखाना आलो आणि तो दवाखाना आणण्यासाठी सुभाष सूर्यवंशी माझ्यासोबत होते. आम्ही ग्रामपंचायतीतून ठराव घेतला आणि ते कागदपत्र घेतले आणि हे कागदपत्र घेऊन आम्ही मुंबई येथे सतत 3 वेळेस 3 चक्र मारल्या आणि मंत्रालयात तो दवाखाना मंजूर करून आणला. आज त्या दवाखान्याचं काम चालू आहे. काम चालू असताना ते कामही सतत चालू बंद होतं. का चालू बंद होतं ते काही कळत नाही. पुढे त्याचा मंजूर आणला त्याला यांना दिल्या कोणा मंजूर केला कोणा बांधकाम करणारे कशा करता चालू बंद करतात तेही काही कळत नाही. असो ते आणि त्यांच्या सोबत आहे. त्याच्यानंतर गावाचे एवढे मोठे विकास असताना गावाला आता आमचे मंत्री डॉक्टर भागवतकर साहेब केंद्रीय अर्थमंत्री झाले. राज्याचा अर्थ खातं त्यांच्या ताब्यात आलं. आम्ही विचार करा
केलं आणि त्यांना गावात थोडंसं एक नागरिक सत्काराच्या निमित्तानं गावात आणलं. गावात आणल्याच्या नंतर त्यांच्याकडून आम्ही बँकेची मागणी केली आणि इथनंही संभाजीनगर नाही, मुंबईत नाही, थेट दिल्लीपर्यंत जाऊन त्या बँकेला मंजुरी मिळून आणली आणि या ठिकाणी दीड वर्ष झालं भारतीय स्टेट बँकेची शाखा ओपन केली. गावासाठी असे पारदर्शक कामे आम्ही करत आलो आणि यापुढे इथून पुढेही आम्हाला हे पारदर्शक काम करण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी संधी द्यावी. आणि राहिला पक्षाचा प्रश्न, पक्षासाठी आम्ही या ठिकाणी झाड लावलं होतं, आंब्याचं झाड लावलं, चांगलं हापूस आंब्याची पोळी आणून झाड लावलं आणि या ठिकाणी ज्या टेबलेटच्या आंब्याला आला त्या झाडाला आंब्या काय लागून आंबे यायचा टाइम आला ना, ते आंबे आता तो काय करतात ते मला जात माझ्या मुखात राहिले नाही. पक्षाचा समज झाला आणि तरुण उमेदवार जे त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आता पुढे काय काही मतदार त्यांना उत्तर देणारच आहे. आणि एक जाता जाता तुमचं बराच वेळ घेतला, बाजारचा दिवस आहे, प्रत्येकाला बाजार करायचा आहे. हे पाणी प्रश्न आहे. आता पंचायत समितीमधून जे काम असतात का असतं, पाण्याचा प्रश्न असतो, तिथून नाहीतर पाणीग्रस्ते असतात आणि शाळेचं काम, हे 3-4 कामं पंचायत समितीमधून चालतात. आता हे 3 कामं आणि पंचायत समितीवरून निवडून आलं तर त्याला काय ग्रामपंचायत सदस्यासारखा काही आठवडी बाजार किंवा भत्ता वगैरे भेटत नाही. जसं एक खुश आहे पंचायत समिती सदस्य म्हणलं म्हणजे एखाद्या लग्नात जाणं आहे न करता की फुकटची शाळा घेणं सरकार त्याच्या पलीकडे काही घडत नसतं पंचायत समितीमधून. पण तरीही तुम्हाला गर्वानं सांगतो की तुमचा पाणी प्रश्न असो किंवा कोणतं रस्त्याचं काम असो, कोणतंही काम असो, मला तात्काळ तुम्ही फोन करायचं, माझं मनगड करायचं आणि हा रस्ता, हे काम, हे पाणी झालंच पाहिजे, मी तात्काळ तुमच्या सेवेसाठी उपस्थित राहील. आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे, मागे या ठिकाणी आपल्याला एक याचं पाणी भेटत असेल, शुद्ध पाणी, ग्रामपंचायतचा प्लॅन शुद्ध पाणी भेटत आपला. आता तुम्ही विचार करा, आपलं 22-23 लोकसंख्येचं गाव आहे, आपल्या शेजारी 1.5 किलोमीटर पानगावान अहो 5 रुपयाचा कॉईन घेऊन जायचा, कॉईन 4 टपर पाणी घरी घेऊन यायचं. काय काय भानगड काय, आपल्या खंडाळ्यात का प्लॅन ओपन होत नाही, पाणी काय येत नाही खंडाळ्यात, काय अडचण काय? अहो नसेल जमत ही ग्रामपंचायत पानगाव सारख्या एखाद्या गावाच्या ताब्यात भाडे तत्वावर चालवत्या ना, ते लोक पाणी पाजते आपल्याला. वास्तविक मला याच्यातून या व्यासपीठावरून एवढंही बोलायची काही गरज नाही. मला ग्राम म्हणजे निश्चित असं जर झालं या खंडाळ्यात काही भाडेतत्व घेऊन जर काम चाललं निश्चित या खंडाळ्याचा विकास होईल. पण अशी वेळ येऊ देऊ नका. खंडाळ्यातील माणसाला, माझ्यासारख्या अपक्ष तळमळीच्या उमेदवाराला तुम्ही तन मन धनानं आपलं एक येणाऱ्या 7 तारखेला त्या माझी ट्रॅक्टर निशाणी आहे, त्या ट्रॅक्टर निशाणीवर ट्रॅक्टर निशाणीचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा. आणि काही चुकला असेल माझ्याकडनं, मी काही एखादा व्यासपीठावर बोलणारा पुढारी नाहीये, मी एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा. प्रथमच सांगितलं तुम्हाला, माझा व्यवसाय शेत्या पट्ट्याने धरणं, कोणाचे काही असं काही लोक मजुरीचे त्याचे काम करणं हा माझा व्यवसाय. मुळात मी राजकारणी नाहीच आहे, परंतु तुम्ही सर्वांनी जर मला मतदान केलं तर मी निश्चितच राजकारणी होऊ शकतो आणि आपल्या गावाचा विकास करू शकतो. एवढं बोलून थांबतो मी. जय हिंद, जय हरी, जय बाबाजी.